नमस्कार. सीएम अकॅडमी में आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बीजगणितामधील सूत्रांचा विस्तार कसा केला जातो तो. ओके. तर त्या पद्धतीनं आपण पाहूया ॲल्जेब्रिक एक्सपेन्शन फॉर्म्युलाज कशा केला जातो सीएम अकॅडमी मार्फत. पहा, तर या ठिकाणी आपण बघितलं तर आपणाला असं दिसून येतं की ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग. हे आपल्याला काय करायचं आहे, एक्सपेन्शन करायचं, म्हणजे याचा विस्तार करायचा. तर कसं करू शकतो विस्तार याचा? तर पहा, याच्यामध्ये आपणाला खाली दिलेलं आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आपण कोणताही संख्येचा वर्ग करताना सुद्धा हा फॉर्म्युला यूज करतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता ह्याच्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे, 3x अधिक 2 कंसाचा वर्ग. मग ह्याचा एक विस्तार कसा होईल? तर 3x च्या ऐवजी 3चा वर्ग, 3 त्रिक 9, नंतर ह्या चा x वर्ग, नंतर ह्या 2 आणि 3 यांचा गुणाकार आणि त्याला गुणिले 2. 3 दुनी 6, 6 दुनी 12, हे 12 या ठिकाणी आलेलं आहे आणि इथला हा x इथं आलेला आहे. आणि जर राहिलं शेवटी 2, 2चा वर्ग किती येतो? 4. मग तो 2चा वर्ग 4 आहे असं आपण पाठवून पुढे घेतलेलं आहे. बरोबर आहे ना? तर अशा पद्धतीनं याचं आपण विस्तार केलेला आहे. अशाच पद्धतीनं आपण प्रत्येकाचा विस्तार कसा केला जातो ते पाहणार आहोत पुढे. ठीक आहे. पहा, याचं आपण केलेलं आहे. हे ॲनिमेशन तुम्हाला लक्षात राहण्यासाठी देईल. आता दुसरं आलं, ए वजा बी कंसाचा वर्ग. आता ए वजा बी कंसाचा वर्ग केलेला आहे, तर याचा विस्तार कसा करता येईल? तर सेम घाबरायचं कारण नाही, आहे अशाच पद्धतीनं ए वजा बी कंसाचा वर्ग केलाय आणि ह्या ए चा वर्ग इथं लिहिलेला आहे आणि ह्या दोन्हींचा गुणाकार करून त्याला 2 न गुणलेलं आहे आणि ते या ठिकाणी घेतलंय आणि बी चा वर्ग ॲज इट इज घेतलेला आहे. तसंच खाली एक उदाहरण दिलेलं आहे, सेम वजाबाकी आली असली तर. फक्त लक्षात घ्या, पाठीमागच्या उदाहरणामध्ये ह्या उदाहरणामध्ये आपणाला फक्त आणि फक्त एकच लक्षात येईल की इथलं वजा चिन्ह आहे, हे महत्वाचं बघायचं. बाकी सगळ्या गोष्टी बघा, बाकी ॲज इट इज येते. इथं वजा चिन्ह आलेलं आहे. ठीक आहे. गुड. पुढे जाऊया आपण. ह्या ज्यांचं आपण विस्तार केलेला आहे त्यास आपण पाहिलं सगळे या गोष्टी. पुढे जाऊ. ए अधिक बी पहिला कंस पूर्ण, दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी याचा विस्तार कसा करायचा? त्याच पद्धतीनं आपण करणार आहोत. या दोन्हींचा ए अधिक बी. आता पहा, ए गुणिले ई ह्याचं केलं तर ए चा वर्ग आला, बरोबर. बी गुणिले बी, बी चा वर्ग आला, असा विस्तार याचा झाला. मग असेच हे उदाहरण दिलेले आहेत, 7m अधिक 2 आणि 7m वजा 2. तर ह्यांचा विस्तार कसा होईल? 7 गुणिले 7, 7 7 49, नंतर m चा वर्ग आणि 2 चा वर्ग, हा या ठिकाणी आलेला. ठीक आहे. तर हे झालं, अशा पद्धतीनं सूत्रांचा विस्तार कसा केला जातो हे पाहिलं. आता ए अधिक बी एका कंसात, दुसऱ्या कंसात सी अधिक डी, ह्याचा विस्तार कसा करायचा? सेम अशाच पद्धतीनं आपण केलेलं आहे पहा. तर हीच पद्धत आपण यूज करायची. ए न सी ला गुणा, इथं ए सी आलं. ए न डी ला गुणा, ए डी आलं. नंतर बी न सी ला गुणा, बी सी आलं. बी न डी ला गुणा, बी डी आलं. बरोबर. आणि इथं तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. ह्याच उदाहरणानं याला गुणलं तर 2x आलं, बरोबर. 2x न 5 ला गुणलं तर त्या पद्धतीनं 5 दुनी 10 आणि नंतर 3 न याला गुणलं 15 या ठिकाणी आलं. या अशा पद्धतीनं विस्तार सर्वच्या सर्व आपल्याला काढलेला दिसून येईल. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर हे एक्सप्लेन केलेलं आहे. आता मी सगळं तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आता ह्या सर्व गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि ए अधिक बी अधिक सी वर्ग हे इथं तुम्हाला करून दाखवलेलं आहे सगळ्या याचं. तर तुम्ही सुद्धा काय करा, ह्यांचा वर्ग
इथं कसा केलेला प्रत्येकाचा वर्ग येतो, नंतर ह्याचा, नंतर हे सगळं सोडून अंडरस्टँड करा. आणखी हे जे सूत्र विस्तारित करायचं आहे ते आपण पुढच्या लेक्चरला पाहू. आपण आता इथेच थांबू. थँक यू व्हेरी मच. बाय.